तर आलू टिक्की करण्यासाठी मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे, बारीक कोथिंबीर कापलेली आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे आणि त्या प्रकारे अर्धा इंच आलं जे आहे ते मी किसून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे मी काही मसाले घेतलेले आहेत, लाल मिरची, हळद, धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि 2 बटाटे होते ते मी बॉईल करून घेतलेले आणि अर्धा वाटी पोहे घेतलेले ज्यांना मी वॉश करून 5 मिनिटासाठी ठेवलेलं। तर आता आपण टिक्कीचा डो तयार करूया। त्यासाठी मी सर्वात आधी पोहे घेतलेले आहेत, त्यामध्ये 2 बटाटे जे आहेत बॉईल केलेले ते ॲड करूया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या जे किसून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं जे घेतलं होतं, 2 हिरव्या मिरच्या ॲड करूया आणि जे आपले सगळे सुके मसाले येते त्याच्यात ॲड करून छान त्याचा असा डो आपण तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे छान मॅश करून घेतलेले पोटॅटो आणि डो तयार करून घेतलेला आहे त्याचा। तर आता आपण याच्या टिक्की तयार करूया। टिक्की तुम्ही कोणत्याही आकाराच्या करू शकता, मी छोट्या राऊंड शेपमध्ये टिक्की तयार केलेल्या आहे। आता टिक्कीला आपण छान असं शालो फ्राय करूया। शालो फ्राय करत असताना मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, तवा, आणि त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि आता आपण जे आपल्या टिक्की आहेत ते छान शालो फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी एक एक टिक्की तव्यावरती सेट करते। तर या प्रकारे आपण सर्व आपल्या टिक्क्या ठेवून घेऊ आणि छान शालो फ्राय करायचे आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे शालो फ्राय करते, तुम्हीही त्याच पद्धतीने शालो फ्राय करून घ्या। एका साईडने पूर्णपणे शालो फ्राय झाल्यानंतर तिला आपण टर्न करायची आणि मग दुसऱ्या साईडने पण तसंच आपण छान कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घेऊया। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने आपण छान बघू शकता। तुम्ही पलटून घेतलेल्या आहेत सगळ्या टिक्क्या आणि वरनं मी थोडंसं 1-2 चमचा तेल घातलेलं आहे आणि छान आपण शालो फ्राय करून घेऊया। आणि ही टिक्की छान कुरकुरीत होते। ही टिक्की आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो। सकाळी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी नाश्त्यामध्ये आपण ही करू शकतो। टिक्की खूप छान चविष्ट लागते, नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली। तुम्ही बघू शकता टिक्की किती छान कुरकुरीत दिसते आणि हिला आता आपण सर्व करूया। थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली वरनं आणि टोमॅटो सॉससोबत खायला खूपच चविष्ट लागते। धन्यवाद।